हाय, हॅलो, नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल. मी किरण तुमचं स्वागत करते माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर हा ब्लॉग आहे गुढीपाडव्या दिवशीचा आणि आय होप तुम्हा सगळ्यांचाही गुढीपाडवा अगदी आनंदाने तुम्ही साजरा केला असालच. सो थोडासा लेट येतो आहे ब्लॉग आणि इथे माझी सकाळची सगळी कामं वगैरे आवरलेली आहेत आणि आता देवपूजा वगैरे मी करते आहे. तर जास्त काही नाही म्हणजे जितकं माझं सकाळचं मॉर्निंगचं रुटीन होतं ते थोडंसं मी शूट केलेलं आहे. आता आपलं मराठी वर्ष जे आहे, मराठी कॅलेंडरमधलं जे वर्ष आहे चैत्र महिन्यापासून सुरुवात होते आणि चैत्र महिन्यातला पहिला दिवस म्हणजे गुढीपाडव्याचा दिवस. तर हा सगळ्या मराठी बांधवांसाठी जो आहे नवीन वर्षाची सुरुवात होत असते या दिवसापासून. सो तुम्हा सगळ्यांना मराठी नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा. आणि चला तरी तर देवपूजा वगैरे आवरून जे आहे चौकटीला जे आहे तोरण वगैरे बांधून मी इथे स्वयंपाकाला. आता गुढी तरी आम्ही जे आहे उभारत नाही, गावी देखील नाही आणि इकडे देखील नाही, कारण ती जी आहे परंपराच नाही आहे आमच्या घरी वगैरे, म्हणजे कधी पद्धत त्यांनी गुढी कधी उभारलीच नाही सासरी. सो आणि माझ्या माहेरी देखील गुढ्या उभारत नाहीत. सो इकडे देखील आम्ही मग गुढी उभारली नाही. आणि त्याचबरोबर जी आहे पूजा वगैरे करून घेतली, फक्त मस्त अशी रांगोळी वगैरे घातली आणि त्यानंतर मग आता मी स्वयंपाकाला लागते. आणि बऱ्याच ठिकाणी पुरणपोळी बनते, गोडाधोडाचं काय काय बनतं आणि बऱ्याच ठिकाणी जे आहे आमरस पुरीचा देखील मान असतो आजच्या दिवशी. सो मी जे आहे ते पुरी बनवते आहे आणि पुरी बनवण्यासाठी मी मैदा घेतलेला आहे, त्यामध्ये थोडासा रवा घातलेला आहे, तेल घातलेलं आहे आणि मीठाने हे व्यवस्थित जे आहे मळून घेणार आहे. आता इथे रेसिपीज वगैरे मी काही तुम्हाला सांगणार नाही आहे. सो आजचा बेत काय होता तर पुरी, श्रीखंड आणि बटाट्याची भाजी मी बनवणार आहे. वरण भात, पापड असा सिंपल असा मेनू आजचा असणार आहे. It helps the speaker lead his audience into the scene he describes by creating an imaginary picture. Usually it's something that moves. हाय, हॅपी गुढीपाडवा. नमस्कार, वेलकम बॅक. तर तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप 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 शुभेच्छा. तर देवपूजा आवरली आहे, अर्धा स्वयंपाकही आवरला आहे, तर फक्त मला पुऱ्या ज्या आहेत तळायच्या आहेत. तर चला पटकन मी पुऱ्या ज्या आहेत ते तळून घेते आणि नैवेद्य वगैरे दाखवते. आणि नाश्ता वगैरे काहीच केलेला नाही आहे सकाळपासून, आता डायरेक्ट जेवण जे आहे आम्ही करू. तर चला मी पटकन तर चला पटकन मी पुऱ्या तळून घेते आणि मग तुमच्याशी बोलते. So then, why? तर असा हा आजचा सिंपल मेनू होता. श्रीखंड, रव्याची खीर. तर रव्याची खीर यासाठी कारण श्रीखंड गोड आहे, पण जे आहे बाहेरून आणलं होतं, मग घरचं काहीतरी गोडाचं असावं यासाठी रव्याची खीर बनवली होती, पुऱ्या बनवल्या होत्या, मसाले भात, बटाट्याची भाजी आणि त्याचबरोबर पापड, वरण वगैरे. तर जे आहे मला एक पार्सल जे आहे आजच रिसीव झालं होतं, म्हणजे पाडव्या दिवशी, आणि बऱ्याच दिवसापासून मला हे घ्यायचं होतं. मी मागेही तुम्हाला सांगितलं होतं. छोटीशी वस्तू आहे पण खूप युजफुल वस्तू आहे आणि लकीली ती मला पाडव्या दिवशी भेटली. कारण असं म्हणतात की पाडव्या दिवशी काही ना काही छोटं का असेना पण काही ना काहीतरी नवीन वस्तू घ्यावी घरी. आणि ॲक्च्युली मी जोडवी घेणार होते आणि 2-3 ठिकाणी मी बघूनही आले, पण मला पसंत नाही पडलं.
पण लकीली हे जे वस्तू आहे ही मला पाडव्या दिवशी रिसीव झाली आणि मग म्हटलं की चला एखादी तरी वस्तू आपल्या घरी पाडव्या दिवशी आली. तर हो, मी हे आता बऱ्याच म्हणजे तुम्ही बघितलं असाल की नाही माहीत नाही, पण हे चाकू जे आहेत खूप जास्त ट्रेंडिंग आहेत, खूप छान देखील आहेत. तर तेच बऱ्याच दिवशी माझ्या कार्टमध्ये होते. मी मागे देखील तुम्हाला सांगितलं होतं जेव्हा मी घरी चाकूला कलर वगैरे केला होता ना, त्यावेळी सांगितलं होतं बघा की मला प्रिंटेडवाले जे आहे चाकू घ्यायचे आहेत. सो तेच मी ऑर्डर केले होते आणि फायनली ते आले. आणि टू बी ऑनेस्ट इतकी छान त्याची क्वालिटी आहे. मला वाटलं नव्हतं की जसं इमेजमध्ये आहे तसं येईल वगैरे. तर बघू शकता असे पॅक ऑफ 3मध्ये मला हे रिसीव झालेले आहेत. आता याची धार तरी बऱ्यापैकी मस्त आहे. आता ते किती दिवस टिकते ते बघायला हवं, पण क्वालिटी अप्रतिम आहे. प्रिंट वगैरे खूप छान आहे याचं आणि पॅकेजिंग पण खूप छान केली होती त्यांनी. तर चाकूची लिंक तुम्हाला हवी असेल तर मला कमेंटमध्ये तसं सांगा, मी नक्की प्रोव्हाइड करेन. आणि तुमच्या घरी तुम्ही कोणती नवीन वस्तू पाडव्या दिवशी घेऊन आलात आणि तुमचा पाडवा कसा साजरा झाला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पाडव्याच्या दुसऱ्याच दिवशी जे आहे स्वामींचा प्रकट दिन होता आणि त्या दिवशी आम्ही मठात गेलो होतो आणि तिथल्याच काही क्लिप्स ज्या आहेत मी ॲड केलेल्या आहेत. सो चला, माझा ब्लॉग मी इथेच संपवते. परत भेटूया नवीन एका ब्लॉगसोबत नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी